आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना हा उद्ध्वस्त करण्यात आल्याचं कळतंय। नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आल्याचं कळतंय। तळेगावमधील बंगल्यावर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। लाखो रुपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य हे या कारखान्यातून जप्त केलंय। बनावट नोटा छापणाऱ्या 5 जणांना सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे। नाशिकमधून मोठी बातमी समोर येते। बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। अभिजित, नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीने हा छापा टाकण्यात आला आणि काय कारवाई करण्यात आली? या सगळ्या प्रकरणामध्ये 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर तळेगावामध्ये एका बंगल्यामध्ये हा नोटा छापण्याचा कारखाना सुरू होता, अड्डा होता आणि विशेष म्हणजे या चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून त्या नोटांची शाई त्या कागदावर वटवून तयार केलं जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। कशा पद्धतीने या नोटा त्या ठिकाणी तयार केल्या जात होता त्याची देखील दृश्य पोलिसांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली आहे। एकूणच आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून हे सगळं प्रकरण सुरू होतं, मात्र पोलिसांना ज्यावेळेस याची कुणकुण लागली त्यावेळेस नाशिक शहर पोलीस आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे आणि हा बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे। सध्या आता या 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती याआधी की त्यांनी या नोटा कुठे विकलेल्या आहेत का किंवा काय या सगळ्या संदर्भामध्ये आता पोलीस या सगळ्या आरोपींकडून माहिती घेत आहेत। मात्र जी माहिती सुरुवातीला आलेली आहे त्यामध्ये 10 लाख रुपयांच्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्या जात होत्या आणि त्यामुळे हे रॅकेट किती मोठं आहे याचा आता सखोल तपास करणं देखील गरजेचं आहे। त्यामुळे पोलिसांनी आता आपली सगळी कारवाई जी आहे ती त्या दृष्टीने सुरू केलेली आहे आणि यांचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत आता हे देखील पोलिसांनी शोधण्याचं काम सुरू केलेलं आहे। अभिजित, यात एक महत्त्वाचा मुद्दा, हे जे रॅकेट उघडकीस आलेलं आहे याची व्याप्ती किती मोठी आहे? हे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही रॅकेट असू शकते का? नक्कीच याच दृष्टीने खरं तर पोलिसांकडून आता तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे की ही जी टोळी होती ती किती दिवसांपासून अशा पद्धतीने बनावट नोटा छापत होती। या बनावट नोटा त्यांनी नेमक्या कुठे कुठे विकल्या आहेत, कुणाकुणाला दिल्या आहेत याचीच माहिती सध्या घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे आरोपींच्या चौकशीनंतरच आता नेमके यांचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचलेले आहे हे समोर येणार आहे। त्यामुळे पोलीस आता या आरोपींची चौकशी करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे। प्रकरणावर पोलिसांकडून काही अधिकृत प्रतिक्रिया आलेली आहे का, की पुढचं त्यांचं कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे? सध्या पोलिसांकडून जे आरोपी अटक केलेले आहे त्यांच्याकडून त्यांची चौकशी करण्याचं काम सुरू आहे, माहिती घेण्याचं काम सुरू आहे आणि त्या नंतरच म्हणजे आता ही कारवाई झालेली आहे त्यामुळे ही सगळी कारवाई जी ती प्राथमिक टप्प्यामध्ये आहे। आरोपींकडून ज्यावेळेस या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती पोलिसांना कळेल, पोलिसांना मिळेल त्यानंतरच पोलिसांना पुढची कारवाई जी आहे ती करता येणार आहे। त्यामुळे सध्या तरी या सगळ्या अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते। अभिजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी। तर एक बनावट नोटांचा कारखाना नाशिकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलाय। मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे। तळेगावमधील एका बंगल्यावर पोलिसांनी ही कारवाई केलेली। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।